राधाकृष्णाजी सचिन सोनवणे आदरणीय व्यासपीठ पंडित गुरुजन वर्ग व इथं उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. आपल्या सर्वांना माहित आहे की आज शिक्षक दिन आहे आणि आपण सर्वप्रथम सर्व शिक्षकांसमोर येथे जमलो आहोत. मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही माझे विचार व्यक्त करू इच्छिते आणि आशा करते आपण सर्व लक्षपूर्वक ऐकाल. आम्ही माती तुम्ही कुमार, आम्ही माती तुम्ही कुमार, हवे तसे घडवा, चुकलं असता आमचा मार्ग नवा दाखवा, चुकलं असता आमचा मार्ग नवा दाखवा. शिक्षक आणि शिष्य यांच्यात शिक्षण आणि ज्ञानाचे नाते असते. शिक्षण आणि शिक्षक या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात, कारण आपल्या जीवनाला घडवतात. आपल्या पालकांनंतर त्यांचीच भूमिका सर्वात महत्त्वाची असते, कारण आपली सर्वात भूमिका त्यांचीच महत्त्वाची असते. जसे आपले आई वडील हे आपले देव आहेत, त्याचप्रमाणे देव आपल्या गुरूंमध्येही वास करतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शिक्षकांशिवाय आपल्याला ज्ञान आणि शिक्षक मिळू शकत नाही, हेही खरे आहे. आज आपल्या भारताची माजी उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे, ज्यांच्या सन्मानार्थ आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही म्हटलं आहे की संपूर्ण जग ही एक शाळा आहे, जिथे आपण काही नवीन शिकतो. आपले शिक्षक केवळ आपल्याला शिकवतच नाही, चांगले आणि वाईटातील फरक देखील समजावून देतात. त्यांचे शब्द आपल्याला नेहमी सांगतात. आपण शिक्षकांकडून जीवनात खूप काही शिकलो, अजूनही शिकत आहोत आणि पुढेही शिकत राहू. तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले सर एक आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून, तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले एक आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर, त्यात माझे नाव यावे म्हणून. थोडा मीही प्रयत्न केला सर, त्यात माझे नाव यावे म्हणून. आम्हा सर्व विद्यार्थीकडून तुम्हा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.